नमस्कार मित्रांनो, मी श्री UD पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, पलूस, आपले स्वागत करतो। BA भाग 3 सेमिस्टर 6 भूगोल पेपर नंबर 11 नागरी या विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत। या विषयामध्ये मित्रांनो, सिलेबस ऑफ अर्बन जिओग्राफी हा जो अभ्यासक्रम आहे आपल्याला इंट्रोड्यूस फ्रॉम जून 2020 मध्ये परिचित झालेला आहे आणि या अभ्यासक्रमामध्ये 4 टॉपिक आहेत। मॉड्यूल फर्स्ट इंट्रोडक्शन टू अर्बन जिओग्राफी, मॉड्यूल सेकंड अर्बनायझेशन, मॉड्यूल थर्ड स्ट्रक्चर अँड मॉर्फोलॉजी ऑफ अर्बन सेंटर्स, मॉड्यूल 4 अर्बन प्रॉब्लेम अँड इश्यूज। याचं मराठीमध्ये भाषांतर इंट्रोडक्शन टू अर्बन जिओग्राफी म्हणजेच नागरी भूगोलाचा परिचय, आपण हा टॉपिक पूर्णपणे अभ्यासलेला आहे। अर्बनायझेशन या चॅप्टरला आपण सुरुवात केलेली आहे आणि या चॅप्टरमध्ये मित्रांनो आपण नागरीकरण हा जो टॉपिक आहे या टॉपिकचा आपण अभ्यास सुरू केलेला आहे आणि नागरीकरण म्हणजेच अर्बनायझेशन या चॅप्टरमध्ये साइट अँड सिच्युएशन, सिग्निफिकन्स अँड टाइप्स म्हणजेच नगराचे स्थान आणि स्थिती, त्याचे महत्त्व आणि प्रकार, कन्सेप्ट अँड फॅक्टर्स ऑफ अर्बनायझेशन, नागरीकरणाची संकल्पना व नागरीकरणाचे घटक, पॅटर्न्स ऑफ अर्बनायझेशन इन डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग कंट्रीज, विकसित आणि विकसनशील देशांमध्ये अर्बनायझेशन म्हणजेच नागरीकरणाचं प्रारूप, फंक्शनल क्लासिफिकेशन ऑफ सिटीज, कार्यानुसार नगरांचं वर्गीकरण, असं या प्रकरणामध्ये आपण या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत। मित्रांनो, या प्रकरणाची आपण सुरुवात ही केलेली आहे। यामध्ये आपण नगरे व शहरांचे स्थान व स्थिती या गोष्टीचा आपण अभ्यास सुरू केलेला आहे। यामध्ये आपण पाहिलेलं आहे की स्थान आणि स्थितीला विशेष महत्त्व आहे, कारण नगरांचा व शहरांचा विकास, विस्तार व त्याचं स्वरूप स्थान व स्थितीवरती अवलंबून असतं। आणि मित्रांनो, जेथे नगरे व शहरे स्थापन झाले असतात त्या भूमीशी स्थानाचा संबंध असतो, तर स्थितीचा संबंध हा शहराच्या सभोवतालच्या विस्तृत प्रदेशाशी असतो। या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत। यानंतर नगराचे स्थान किंवा शहरांचे स्थान या गोष्टी आपण व्यवस्थितरित्या पाहिलेल्या आहेत। यामध्ये आपण पाहिलेलं आहे की नगराचं निरपेक्ष स्थान, नगराचं सापेक्ष स्थान या सर्व गोष्टींचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे आणि नगरांचं जे काही स्थान आहे हे स्थान चा जो काही विचार करताना अनेक विशेषतः आपण सुरक्षितता, पाणी, वाहतूक इत्यादी गोष्टींचा विचार केला जातो। या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास केलेला आहे। त्यानंतर नगराच्या स्थानावर परिणाम करणारे घटक जे आहेत, भूपृष्ठ रचना, पाणी पुरवठा, जमीन, हवामान, दळणवळण, आर्थिक घटक, सामाजिक घटक, राजकीय घटक, धार्मिक घटक, ऐतिहासिक घटक या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास मित्रांनो केलेला आहे। आणि यानंतर नगरे व शहरांच्या स्थानाचे प्रकार व महत्त्व या मुद्द्याला आपण सुरुवात केलेली आहे। यामध्ये आपण मित्रांनो पाहिलं की सुरक्षित स्थान जे आहे हे सुरक्षित स्थान नदी किनाऱ्याचे स्थान, अशी 2 जी स्थानं आहेत या 2 स्थानांचा आपण विचार केलेला आहे। मित्रांनो, या ठिकाणी
आपण पाहिलेलं आहे की सुरक्षित स्थान म्हणजे काय हे आपण पाहिलं आणि त्यामधली उदाहरणं आपण पाहिली. सर्व काही लोकांना आठवत असेल पर्वतीय क्षेत्रातलं आपण उदाहरण दिलं होतं की पर्वतीय दुर्गम भागामध्ये जी वस्ती असते ती वस्ती सुरक्षित असते आणि ती वसाहत किंवा ते नगर म्हणून जेव्हा विकसित होतं तेव्हा फार काही त्याचा विकास होत नाहीये, कारण ते दुर्गम भागात असतं आणि दळणवळण जे आहे हे त्या ठिकाणी दळणवळणाचा अभाव असल्यामुळं त्या ठिकाणी अधिक विकास त्या नगराचा होत नाहीये असं आपण पाहिलं. सुरक्षित स्थानाच्या दृष्टिकोनातून आपण इतरही काही गोष्टी पाहिले की जसं आपण बेटांचं उदाहरणही पाहिलेलं आहे. तर ही सर्व उदाहरणं आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. त्यानंतर आपण नदी किनाऱ्यावरील स्थान जे आहे याचा अभ्यास आपण करतोय. विशेषतः नदी किनाऱ्यावरचं जे काही स्थान आहे त्याच्यामध्ये नदीचे वळण हा शब्द चुकलेला आहे. नदीचे वळण हवा आहे. नद्यांचे संगम, नद्याच्या किनाऱ्यावर उंच भाग, पुलाचे निकटवर्ती स्थान, नदीतील वाहतुकीची सीमा, जलखिंड या ठिकाणी जर नगराचं स्थान असेल तर त्याचा विस्तार विकास कसा होतो, त्याला फायदा कसा होतो, या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत मित्रांनो. आणि पुढे जाऊन आपण विशेषतः घळई नदी पर्वतीय भाग ओलांडून जे ते मैदानात प्रवेश करते तो भाग किंवा त्या ठिकाणी तो प्रदेश, धबधबे, नदीच्या किनाऱ्यावरील सुपीक मैदान, नदी मार्गातील सरोवरे या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत मित्रांनो. आणि या ठिकाणी आपण सगळ्यात शेवटी आलोय ती नदीचे मुख. इथपर्यंत येऊन आपण पोहोचलेलो आहोत. तर मित्रांनो हा सर्व आपण पाठीमागील तासाला काय आपण अभ्यासलं यावरती थोडक्यात आपण चर्चा केलेली आहे. आणि आता आपल्याला महत्त्वपूर्ण चर्चा करायची आहे ती म्हणजे की नदीचे मुख हे शहरासाठी उपयुक्त आहे किंवा नाही, अनुकूल आहे किंवा नाही, या गोष्टीची आपल्याला चर्चा करायची आहे मित्रांनो. नदीच्या किंवा नदी किनाऱ्यावरले जे काही स्थान आपण पाहत असताना नदीचं महत्त्व पाहायला आपण थोडंसं वेळेच्या अभावी दुर्लक्ष केलेलं आहे. आज त्यावरती थोडासा प्रकाश टाकून आपण नदीचे मुख या स्थानाकडे आपण वळणार आहोत मित्रांनो. नदी ही मानवी जीवनातील अत्यंत बहुमूल्य स्थान असणारा भौगोलिक घटक आहे. नदी असेल तर त्या ठिकाणी कितीही भौगोलिक परिस्थिती प्रतिकूल असली तरी सुद्धा आपल्याला मानवी जीवन किंवा जीवनाचा विकास, मानवी क्रियांचा विकास, व्यापारांचा विकास, उद्योगांचा विकास, शहरांचा विकास, खेड्यांचा विकास, शेतींचा विकास आपल्याला झालेला पाहायला मिळतो. याचं कारणच आहे असं मित्रांनो की नदी ही जीवनदायी आहे. आणि मित्रांनो नदी ही मानवाची जी मूलभूत गरज आहे पाणी ही गरज पूर्ण करते. आणि म्हणून नदीचा सामान्य लोकांच्या पासून ते अत्यंत उच्च
वर्णीय म्हणा किंवा आर्थिकदृष्ट्या उच्च श्रेणीतील म्हणा, कोणत्याही श्रेणीमध्ये जर गेलात तर त्या श्रेणीतल्या मानवाला नदी ही अत्यंत प्रिय असते आहे आणि भविष्य काळात राहणार आहे. या दृष्टिकोनातून आपल्याला नदीकडे पाहायला हवं. म्हणजे काय, वास्तविक पाहता मी वारंवार तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण जे काही भूगोलशास्त्रामध्ये शिकत असतो ते सर्व मित्रांनो अप्लाइड तर असतंच. अप्लाइड असतं म्हणजे काय असतं की समाज उपयोगी गोष्टी असतात, त्या समाजाशी निगडीत असतात. आणि नेहमी जो बऱ्याच तज्ज्ञ लोकांना प्रश्न पडत असतो किंवा तुमच्यासारख्या सामान्य अभ्यासकांनाही प्रश्न पडतो की सामान्य जीवनामध्ये आपण शिकत असलेल्या गोष्टीचा काय लाभ होतो, असा प्रश्न आपल्याला पडत असतो. त्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो भूगोलशास्त्र तर तुम्हाला निश्चितपणे सकारात्मक देतं. म्हणजे भूगोलशास्त्रातली प्रत्येक गोष्ट ही जनसामान्याच्या जीवनाचा अविभाज्य अंग असते. आणि म्हणून हे भूगोलशास्त्र हे निश्चितपणे अप्लाइड सायन्स आहे किंवा उपयोजित आहे किंवा उपयोगी आहे, हे आपण विसरून चालणार नाही. आणि म्हणून सामान्य जनांच्या तर हे निश्चितपणे लक्षात आहेच, ते निसर्ग असं म्हणतात. आणि मग जेव्हा नदी दिसते किंवा जलाशय दिसतो तेव्हा सामान्य जन अत्यंत नम्रपणे हात जोडून त्या जलाशयाला प्रणाम करतात. लक्षात घ्या, ते विसरत नाहीयेत. परंतु आपण थोडेसे वेल एज्युकेटेड हात जोडून नमस्कार आपण करत नाहीये, कारण आपण थोडंसं शिकल्यामुळं आपल्याला असं वाटतं की मानवी बुद्धीच्या जोरावरती आपण निसर्गापेक्षा श्रेष्ठ बनलोय. परंतु मित्रांनो ही धारणा जी आहे ही धारणा चुकीची आहे. कारण तुम्ही विचार करा, या कितीही मानव प्रगत झाला तर या भौगोलिक गोष्टी ज्या आहेत, मग ती हवा असू दे किंवा पाणी असू दे किंवा मानवाला लागणारं अन्न असू दे किंवा निवारा असू दे किंवा वस्त्र असू दे, हे आपल्याला कोण पुरवतं, कोण देतं? तर ते निसर्गच देतो, तो भूगोलच देतो. ते आपली इंडस्ट्रीज नाही देत, आपली MIDC नाही देत. खूप मोठा दुष्काळ पडला आणि मग अन्नधान्याची ऑर्डर MIDC मध्ये आपण नाही देऊ शकत, आपल्याला त्या शेतीमध्येच ते पिकवावं लागतं. आणि त्या शेतीला पाणी पुरवठा ही आपली माता, नदी सुद्धा माता आहे मित्रांनो, ही काय करते, पाणी पुरवठा करते आणि आपली शेती फुलवते. आणि मग आपल्या जीवनामध्ये चैतन्य येतं. अशी महत्वपूर्ण गोष्ट आपण मित्रांनो विसरतो, ही विसरून नाही चालणार. आणि बऱ्याच वेळा आपलं कॉलेज, आपलं महाविद्यालय ग्रामीण भागात आहे. माझे सर्व विद्यार्थी आणि मी, आपण सर्वजण शेतीशी निगडीत आहोत, भूमिपुत्र आहोत, शेतकऱ्यांची मुलं आहोत आणि आपला व्यवसाय शेती आहे हे सांगताना आपल्याला संकोच निर्माण होतो. परंतु मित्रांनो, एक गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी स्मरण करून देऊ इच्छितो. टाटा, बिर्ला, अंबानी हे जे मोठे उद्योगपती आहेत, या उद्योगपतींच्या उद्योगामध्ये तयार होणारं प्रोडक्शन तुमच्या आमच्या घरामध्ये नाही आलं तर आपण जगू शकतो. परंतु
आपला जो उद्योग आहे कृषी उद्योग, या कृषी उद्योगामध्ये तयार होणारं अन्नधान्य आहे ते या टाटा बिर्ला अंबानी यांच्या घरामध्ये नाही पोचलं तर हे जगू शकत नाहीयेत. मग कोणता व्यवसाय महत्वाचा? निश्चितपणे शेती व्यवसाय महत्वाचा. आणि भारत हा देश तर कृषी प्रधान देश म्हणून पाहिलं जातं, परंतु गंभीरपणे पाहिलं जात नाही मित्रांनो. भारतातील लोक शिकले सवरले तरीही अडाणी राहिले मित्रांनो. या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा ते जाणवतंय. म्हणजे असं मित्रांनो की शिकले पण आत्मसात नाही केलं. पोटभर अन्न मिळावं किंवा दुसऱ्या शब्दामध्ये पोटाचा टीचभर खळगा भरता यावा अशा प्रकारचं संकुचित एम ठेवून परीक्षार्थी बनून फक्त डिग्री घेतली, साक्षर बनले, एज्युकेटेड म्हणून मिरवायला लागले, परंतु खऱ्या अर्थानं ते विद्यार्थी नाहीत. खऱ्या अर्थानं ते ज्ञान आत्मसात केलेले लोक नाहीयेत. म्हणून भारत हा देश शिकलेल्या लोकांचा अडाणी देश असं दुःखानं खेदानं मित्रांनो म्हणावं लागतं. त्याचं कारण कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही गोष्टी संदर्भात गांभीर्य नाहीये. मग ती जलाशय असेल, नदी असेल, किंवा कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपल्याला मास्क लावायचा असेल, आपण मास्क लावत नाही. मास्क आपण खिशात ठेवतो. मास्क आहे का? आहे. कशासाठी मास्क आहे? तर पोलीसवाल्यानं विचारलं तर किंवा पोलीसवाला दिसला तर चौकात तेवढाच मास्क लावायचा, अन्यथा तो मास्क खिशात ठेवायचा. दंड होऊ नये म्हणून मास्क लावायचा आणि फुशारकी मारायची, मी मास्क शिवाय कसा फिरून आलो, मी मास्क शिवाय कसं पोलिसाला गंडवून आलो, मी कसा दंड भरला नाहीये, कसं फसवलं. परंतु वास्तविकरित्या मित्रांनो तुम्हाला स्वतःला फसवत आहात. कारण या अशा विचित्र वागण्यामुळे मित्रांनो काय होतंय की कोरोनासारखी जी काही महामारी आहे ती भयानक गतीनं पसरते आणि मोठं संकट येऊन बसतं. लॉकडाऊन होऊन जातो, सर्वांना घरात अडकून पडावं लागतं, अर्थव्यवस्थेची चाकं थांबतात, लोकांची रोजीरोटी थांबते, अशा अनेक समस्या निर्माण होतात. हे एकमेव आपण गंभीरपणे विद्यार्थी म्हणून विद्यार्जन न केल्यामुळं, मिळवलेलं ज्ञान आत्मसात न केल्यामुळं, त्या ज्ञानावरती चिंतन म्हणून करून आपण ते आचरणात न आणल्यामुळं आणि दुसऱ्यांना आचरणात आणण्यास भाग पाडण्यासाठी आपण प्रोत्साहित न केल्यामुळं भारत या देशाला अशा अनेक समस्यांना मित्रांनो सामोरं जावं लागतंय. आणि म्हणून मी म्हणालो की तुम्ही आम्ही नदीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. इस्रायल सारख्या देशामध्ये कृषीप्रधान देश म्हणून आपण स्वतःला मिरवतो, परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर उदयास आलेल्या ह्या इस्रायल देशातील शेती पाहण्यासाठी पारंपरिक भारत देशातील कृषीप्रधान देशातील अनेक शेतीची पथकं किंवा कृषी मंडळ किंवा शेतकरी इस्रायलला भेटी देतात. तेव्हा त्या ठिकाणचं ते जल व्यवस्थापन पाहतात. तिथल्या कॅनॉलला सुद्धा लोक प्रणाम करतात. कॅनॉल ओलांडताना काळजीपूर्वक कॅनॉल ओलांडतात. पाणी ते नदीमध्ये आंघोळ करत नाहीत. पाण्याचं प्रदूषण होऊ देत नाहीत. पाण्यात पाय घालत नाहीत.
पाण्याचं अत्यंत शास्त्रीय पद्धतीनं वापर करतात. जलाला स्वतःच्या जीवनातील अत्यंत अमूल्य गोष्ट समजतात. हे आपण नाही का करू शकणार, असा प्रश्न सतत मला भेडसावत असतो. आणि म्हणून मी माझ्या समोरील विद्यार्थ्यांना नेहमी असे जेव्हा विषय येतात तेव्हा मी त्यांना आव्हान करीत असतो की आपण मित्रांनो गंभीर बना. या पाण्याची नासाडी करू नका, पाण्याचं प्रदूषण करू नका, या पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करा. अशा प्रकारची दृष्टी मित्रांनो असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण आज आपण पाहतो की नदी म्हणजे आपली जलवाहिनी जी आहे ती आपली जीवनवाहिनी आहे. नदी असेल आणि नदीत पाणी असेल तर आपल्याला किती आनंद होतो. आणि शेतकऱ्यांच्या मुलांना तर हे सांगायलाच नको. अशा या नदीचा विशेषतः भूगोल अभ्यासक नदीच्या उगमापासून ते नदीच्या मुखापर्यंतचा अभ्यास करतात. मग त्यामधून नदी कोणत्या कोणत्या भौगोलिक प्रदेशातून वाहते, पर्वतातून वाहते, पठारातून वाहते, मैदानी भागातून वाहते, आणि या प्रत्येक टप्प्यावरती भूगोलाच्या अभ्यासकांनी याला वेगवेगळी नाव पण दिलेली आहेत. सुरुवातीचं जे काही उगमाचं स्थान आहे तिथपासून ते मित्रांनो पर्वतीय किंवा डोंगराळ भागामध्ये नदी असते तोपर्यंत या नदीला आपण युवा अवस्थेतील नदी असं म्हणतो. जसा युवक उत्साहानं खळाळतो किंवा बहरतो, फुलतो, खेळतो, बागडतो, त्याचप्रमाणे ही नदी या पर्वतीय डोंगराळ भागामध्ये अत्यंत उत्साहानं, वेगानं खनन वहन करत मार्गामध्ये येणाऱ्या सर्व भागांना आपल्याबरोबर घेऊन जात दऱ्या निर्माण करत अत्यंत वेगाने ही वाहत असते. म्हणून हिला युवा असं म्हणतात. पठारी भागामध्ये तिची थोडीशी गती मंदावते तेव्हा तिला प्रौढावस्था असं म्हणतात. आणि मैदानी भागामध्ये जेव्हा ती समुद्राला येऊन मिळते किंवा मैदानी भागामध्ये असं म्हणूया सुरुवातीला, मैदानी भागामध्ये जेव्हा ती येते तेव्हा तिला वृद्धावस्था असं म्हणतात. आणि सर्वात शेवटी ती समुद्राला येऊन पोचते, मिळते, त्यावेळेस मित्रांनो ही नदीचा जो काही प्रवाह आहे किंवा प्रवास आहे तो संपतो. आणि मित्रांनो ही नदी मैदानी भागात समुद्राला मिळत असल्यामुळं अनेक मुखानं किंवा अनेक छोट्या छोट्या प्रवाहानं, त्याला नदीच मुख म्हटलेलं आहे, समुद्राला मिळते. आणि अनेक प्रवाहानं जेव्हा ती मिळते तेव्हा मध्ये काय होतं मित्रांनो की प्रदेश निर्माण होतात. त्याला त्रिभुज प्रदेश असंही म्हणू शकतो. आणि या ठिकाणी जी काही नगरं तयार होतात ती नगरं खूप विशाल असतात. कोणत्याही भागाचा नदी कायापालट करू शकते. आणि या नदीच्या संदर्भात अनेक तज्ञांनी सिद्धांत लिहिलेले आहेत, अभ्यास केलेला आहे.
W.M. डेव्हिस नावाच्या तज्ज्ञानं नदीचे अपक्षय चक्र नावाचा थेअरी किंवा सिद्धांत आपल्याला सांगितलेला आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला नदीच्या ह्या सर्व अवस्था, नदीने केलेलं खनन, नदीने केलेलं वहन, नदीने केलेलं संचयन, त्यातून तयार झालेले भूप्रदेश, या सर्व गोष्टींचं ज्ञान आपल्याला प्राप्त झालेलं आहे. अशा प्रकारे आपण नदीचा अभ्यास भूगोलामध्ये अनेक तज्ञांनी केलेला आहे. याचं कारणच आहे मित्रांनो की नदीमध्ये खूप ताकद असते, खूप शक्ती असते आणि नदी म्हणजेच थोडक्यात तुमची संजीवनी असते असं म्हटलं तरी चालेल. आणि म्हणून नाईल नदीचं मी एक उदाहरण निश्चितपणे तुम्हाला देईन. नाईल नदी इजिप्त देशामध्ये वाळवंटी भागातून वाहते, परंतु मित्रांनो ती ज्या भागातून वाहते त्या भागाचा मात्र या नदीनं कायापालट करून सोडलेला आहे. हे आपल्याला या ठिकाणी विसरून चालता कामा नये. आणि त्या प्रदेशाला त्या नदीनं काय करून सोडलेलं आहे, सुजलाम सुफलाम करून सोडलेलं आहे. अशा प्रकारे नदी ही खूप शक्तिशाली आहे, आपल्या जीवनाचा कायापालट करणारी आहे, जीवन आपलं परिवर्तित करणारी आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि या नदीमध्ये मित्रांनो पुष्कळ असं पाणी असतं. आपण जर पाहिलं एकूण जी काही जलाशयाची माहिती आपण साधन संपत्तीच्या निमित्तानं मी तुम्हाला सांगितलेली होती की जवळजवळ एकूण जी काही भूभाग आहे 71% भूभाग हा जलाशयानं व्यापलेला आहे. आणि त्या जलाशयातील जे काही पाणी 100% आपण पाण्याची जर विभागणी करायची म्हटली तर 97% पाणी मित्रांनो खरं आहे, जे समुद्रात आहे, महासागरात आहे. 2% पाणी हे बर्फात आहे. आणि मित्रांनो फक्त आणि फक्त 1% पेक्षा कमी पाणी हे गोड पाणी आहे. नदी, नाले, ओढे, ओहोळ यामध्ये आहे, सरोवर यामध्ये. आणि इतकं अल्प असं पाणी आहे. हे किती अल्प आहे, जेव्हा एखाद्या नदीला महापूर येतो तेव्हा खूप मोठा हाहाकार उडतो, अब करायची पाळी येते, किती हे पाणी असं म्हणायची पाळी येते. आणि म्हणून मित्रांनो हे जी काही नदी आहे ही नदी प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी तिच्या प्रवाह मार्गात वस्त्यांना, उद्योगांना, शहरांना, शेतीला पुरवठा करत असते आणि शेवटी समुद्रालाही मोठ्या प्रमाणात पाण्याचा पुरवठा करते. अशी ही नदी जेव्हा आपण नदीच्या किनाऱ्यावरील स्थानांच्या दृष्टिकोनातून आपण पाहिली, अनेक प्रकारची स्थानं आहेत की ते शहरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. तशाच प्रकारे नदीचं मुख सुद्धा मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. नदी जे ते समुद्रास मिळते ते नदीच्या मुखाशी शहरासाठी अनुकूल परिस्थिती असते. अशा ठिकाणी बंदरांचा विकास झालेला असतो. त्या ठिकाणी जलवाहतुकीची सुविधा केंद्रित झालेली असते. त्या नदीच्या मुखाशी जी काही सुपीक जमीन असते त्यामुळं त्या शहराच्या सभोवतालचा प्रदेश कृषी विकसित असतो आणि शेतीवरती आधारित कच्चा माल या बंदराच्या ठिकाणी एकत्रित होतो. तेथूनच तो माल वितरित होतो. यातून
त्या शहराची प्रगती होते, व्यापार विकसित झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो. आणि काही नगरांच्या ठिकाणी तर आपल्याला पाहायला मिळतं की तिथं उद्योगांचाही विकास होतो आणि उद्योगांना लागणारा जो काही कच्चा माल आहे तो कच्चा माल सुद्धा मित्रांनो आपल्याला कोण पुरवठा करतं, तर त्या सभोवतालचा जो काही कृषी प्रदेश आहे तो कृषी प्रदेश आपल्याला काय करतो, हा कच्चा माल पुरवठा करतो. आणि यातूनच मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं की या ठिकाणी मग उद्योगधंदे, कृषीवरती आधारित असणारे जे काही उद्योगधंदे आहेत ते उद्योगधंदे विकसित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग यातूनच जी काही अनेक शहरं आहेत ही नद्यांच्या मुखाशी स्थापन झालेली आहेत त्याच्यामध्ये, आणि ती अशा प्रकारे विकसितही झालेली आहेत. मग त्यांची उदाहरणं सांगायची झाली तर भारतातील नर्मदा नदीच्या मुखाशी भडोच आहे, तापी आहे, तापी नदीच्या मुखाशी सुरत आहे, कॅनडात सेंट लॉरेन्स नदीच्या मुखाशी क्विबेक आहे, म्यानमार ज्याला आपण ब्रह्मदेश म्हणतो, ब्रह्मदेशामध्ये इरावती नदीच्या मुखाशी रंगून शहर आहे, तर थायलंडमध्ये मित्रांनो मेनाम नदीच्या मुखाशी बँकॉक शहर आहे, तर चीनमध्ये यांगत्सी कँग नदीच्या मुखाशी शांघाय शहर वसलेलं आहे, तर इजिप्तमध्ये नाईल नदीच्या मुखाशी कैरो शहर वसलेलं आहे, तर पाकिस्तानमध्ये सिंधू नदीच्या मुखाशी कराची शहर वसलेलं आहे, आणि इत्यादी म्हणूया. कारण असे अनेक शहर आहेत की त्या सर्व शहरांचा नामोल्लेख इथं आपण करू शकत नाही, परंतु ही काही प्रसिद्ध शहरं या नद्यांच्या मुखाशी वसलेली आहेत. आणि एकमेव त्या ठिकाणच्या सुपीक प्रदेशामुळं, त्या ठिकाणी असणाऱ्या बंदरामुळं या शहरांना व्यापार, उद्योग यासाठी ही शहरं आज विकसित बनलेली आहेत, नावारूपास आलेली आहेत असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही आहे. तर ते अत्यंत बरोबर असं वर्णन आपण करतोय किंवा अशा प्रकारची माहिती आपल्याला प्राप्त होते. हे फक्त नदीच्या मुखामुळं हे शक्य झालेलं आहे. अशा प्रकारे नदीचं मुख सुद्धा जी काही एक महत्त्वपूर्ण स्थान आहे असं आपण म्हणूया. या ठिकाणी आपला जो दुसरा मुद्दा आहे, पहिला मुद्दा होता मित्रांनो सुरक्षित स्थान, दुसरा मुद्दा होता नदी किनाऱ्यावरील स्थान. हे दोन मुद्दे या ठिकाणी आपले थांबलेले आहेत. आपण थोडंसं जे काही अवांतर भाष्य केलेलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यावरती आपण चिंतन करा, मनन करा आणि निश्चितपणे ते आत्मसात करा. आपण विद्यार्थी बना, आपण ज्ञान आत्मसात करा, ते ज्ञान आचरणात आणा आणि दुसऱ्याला आचरणात आणण्यास भाग पाडण्याची क्षमता स्वतःमध्ये विकसित करा. अशी अपेक्षा ठेवून मी या ठिकाणी मित्रांनो थांबतो. धन्यवाद.